आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांची विश्वास ठेवणारी कथा. या कथेचं नाव आहे दगडावर उमटलेले पाऊल. बघा, एकदा काय होतं, अक्कलकोटात एक तरुण होता आणि त्याचं नाव होतं नामदेव. तो स्वामींचा भक्त नव्हता. उलट तो म्हणायचा, हे बाबा काहीतरी चमत्कार करतात म्हणे, मला काही विश्वास नाही. त्यावर त्याची आई मात्र स्वामींची प्रचंड भक्त होती. ती रोज नामदेवाला स्वामींकडे घेऊन जायची, विनंती करायची. एक दिवस अचानक नामदेवाची तब्येत बिघडली. डोळे फिरणं, हातपाय दुखणं आणि छातीत प्रचंड वेदना होऊ लागल्या. गावातील वैद्यांनी हार मानली होती. आई रडत होती. शेवटी आई म्हणाली, बाळा, एकदा चल तरी, स्वामींना नमन करू, बाकी काही नको. त्यावर नामदेव अनिच्छेने तयार झाला. त्यावेळेला स्वामींकडे गेल्यानंतर भेटायला काय दृष्टांत होते बघा. स्वामी मठाच्या ओठ्यावर बसले होते. लोकांची गर्दी झालेली होती, पण स्वामींचे डोळे मात्र थेट नामदेवाकडेच लागलेले होते. ते म्हणाले, या रे, विश्वास ठेवणार नाहीत म्हटल्यावरही मीच तुला इथे ओढून आणलं. त्यावर नामदेव थक्क झाला. तो कधीच स्वामींसमोर आला नव्हता. मग स्वामींना काय माहीत, असं त्याच्या मनामध्ये आलं. स्वामींनी एका दगडाकडे इशारा केला आणि म्हणाले, या दगडावर पाय ठेव, बाकी मी बघतो. नामदेवाने दगडावर पाय ठेवला. क्षणात त्याच्या शरीरात एक उष्ण शक्ती पसरली. छातीतली वेदना गायब, हातपाय हलके झाले आणि जणू प्राण पुन्हा जागे झाले. आता अनोखी चमत्कार कसा घडला यामध्ये बघा. जेव्हा तो दगडावरून खाली उतरला तेव्हा आईला काहीतरी विचित्र दिसलं. त्या दगडावर नामदेवाच्या पायाचा ठसा उमटलेला होता. ती रडू लागली. स्वामी हसून म्हणाले, हा ठसा तुमच्या विश्वासा आहे. आजपासून तू माझा आणि मी तुझा. नामदेवाचा गर्व मोडला. तो स्वामींच्या चरणी बसला आणि म्हणाला, स्वामी, आता मी पूर्णपणे तुमचा आहे. त्या दिवसापासूनच नामदेव स्वामींचा कट्टर भक्त झाला. त्याचं आयुष्य बदललं. आर्थिक अडचणी मिटल्या, घरात शांतता आणि मनात स्वामींचा दृढ विश्वास. या कथेचा काय संदेश आहे बघा. स्वामी विश्वास नसला तरीही भक्ताला सोडत नाहीत. जिथे विज्ञान किंवा प्रयत्न अपयशी ठरतील तिथे स्वामींच्या पलीकडचा आधार मिळतो. तर एक छोटा नमस्कार, एक छोटा विश्वास इतकं पुरेसं असतं स्वामींची कृपा दिसण्यासाठी. बघा, ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला